संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग 9. विष्णू नाम जपाचे श्रेष्ठत्व. विष्णू विणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही जाचे. रामकृष्णी मन नाही जाचे. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरु विणे ज्ञान, त्या कैसे कीर्तन घडे नामी. त्या कैसे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. नाम पाठ मौन प्रपंचाचे. भावार्थ. रामकृष्णाच्या ठिकाणी ज्याचे मन रमत नाही, म्हणून जो विष्णू शिवाय इतर देवतांच्या नामाचा जप करतो त्याचे ज्ञान व्यर्थ होय. मनुष्य जन्माला येऊन ज्याने अद्वैताचा मार्ग किंवा अद्वितीय असा नामस्मरणाचा मार्ग जाणला नाही तो अभागीच होय. नामस्मरणाशिवाय रामकृष्णाच्या नामरूपात मनाची स्थिरता कशी होईल बरे? सद्गुरु वाचून द्वैत बुद्धी नाहीशी होऊन भगवत स्वरूपाचं ज्ञान कसं होईल बरे? आणि हे ज्ञान झाल्या वाचून हरिनामच कीर्तन घडू शकत नाही. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरिनाम पाठाने अंतःकरणात श्री हरीचे सगुण ध्यान ठसले आणि त्यामुळे प्रपंचाचा भास मावळला. विष्णू विणे याचा अर्थ शिवनामाचा जप करू नये असाही नाही, कारण वारकरी संप्रदाय हरिहरांमध्ये भेद मानत नाही. हरिहरा नाही भेद करू नये वाद, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. एकच परब्रह्म सत्वगुणाच्या आश्रयाने विष्णू रूपाने जगत पालन करते, तर तमोगुणाच्या आश्रयाने शिवस्वरूपाचे जगाचा संहार करते. तुका म्हणे भक्तीसाठी हरिहर, अरूपाचे अक्षर विभाग हे. शिव विष्णू ही दोन्ही रूप परब्रह्माची अविनाशी रूप आहेत. म्हणून शिव विष्णू किंवा त्यांच्या अवतारा वाचून अन्य ज्या प्रापंचिक सुख देणाऱ्या देवता आहेत त्यांच्या काम्य जपाचा येथे निषेध केला आहे. मनुष्य जन्माचं परम ध्येय भगवत प्राप्ती हेच होय. जो मनुष्य जन्म प्राप्त होऊनही हे ध्येय साध्य करीत नाही तो करंटा म्हणजे दुर्दैवी होय. बरे, हे ध्येय साध्य करण्यासाठी फार कष्टही नाहीत. नामस्मरणासारखा अतिशय सोपा अद्वितीय मार्ग दुसरा नाही. शिवाय या साधनाने अद्वितीय अशा मोक्ष मार्गाची प्राप्ती होते. असे रामकृष्ण नाम जो कोणी घेत नाही त्याचा रामकृष्णाच्या नामरूपाच्या ठिकाणी प्रवेश होत नाही आणि त्याला परमानंद रूप मोक्षही मिळू शकत नाही. द्वैताचा अनुभव हा सर्व दुःखाचं कारण होय. त्याची पूर्ण निवृत्ती झाली तरच आनंद रूप श्रीहरीची समरस होऊन स्वतःला आनंद रूप होता येतं. ही स्थिती प्राप्त होण्याकरता श्रीहरीच्या रूपाचे यथार्थ ज्ञान झाले पाहिजे. हे ज्ञान स्वानुभवी सद्गुरूच करून देऊ शकतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्या श्रीहरीचे नामस्मरण करायचे त्याचे ध्यान सगुण आहे. नाम आणि रूप यांचा नित्य संबंध असल्यामुळे नाम घेतल्याबरोबर रूपही लक्षात येतं. श्रीहरी सगुण आहेत याचा अर्थ तो षडगुणच ऐश्वर्य संपन्न आहे, पण सत्व रज तम या माया गुणांनी रहित आहे म्हणून निर्गुणही आहे. तो साकार दिसतो तेव्हा त्याचा आकार मायेच्या गुणांनी तयार झालेला नसून भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी तो स्वतःच्या इच्छेनुसार आकार धारण करतो. म्हणूनच तर जन्माच्या वेळी श्रीकृष्णांनी वसुदेव देवकींना चतुर्भुज रूप दाखवले आणि त्यांच्या प्रार्थनेवरून पुन्हा बालरूप धारण केले. असेच इतरही अनेक प्रसंग पुराणात आलेले आहेत. अशा रीतीने श्रीहरी सगुण साकार असूनही निरुपधिक आहे. म्हणून सगुण श्रीहरीचे प्राप्ती ही निर्गुण परब्रह्माचीच प्राप्ती होय. याच अर्थाने माऊली म्हणतात की मला सगुण ध्यानाचे प्रपंचाचा विसर पडला. प्रारब्ध बळाने भक्तिरहित ज्ञानाला समाधी अवस्थेत खेरीज अन्य वेळी जग सत्य वाटते. तसे भक्ताचे होत नाही. त्यांना अखंड भगवत प्रेमरूप समाधी असते. त्यामुळे प्रपंचाचा निशेष विसर पडतो. भक्त प्रेमाने सच्चिदानंद घन साकार झालेला परमात्मा नामस्मरणाने भक्त हृदयात शिरला म्हणजे त्या अंतःकरणात जगत स्फूर्तीला वाव नसतो.